को नमस्कार। मैं कहना चाहती हूँ कि संजू ने कहा, अभिषेक ने कहा छोटा भाई है मेरा, मेरा नहीं है। पर दोस्त जरूर है। मैं आपको एक्चुअली एक सच बात बताना चाहती हूँ कि मैंने सुना कि मराठी फिल्म बन रही है छत्रपति शिवाजी महाराज पर और रितेश बना रहे हैं, और मेरे मन में था कि अच्छा संजू कर रहे हैं, अभिषेक कर रहे हैं, मेरे पास रितेश क्यों नहीं आए। फिर लगा कि अच्छा शायद मेरे लिए कोई रोल नहीं होगा, या फिर वो मुझे बतौर एक्टर पसंद नहीं करते क्या पता। फिर वो आए, मैंने तो ठान ही लिया था कि मैं करूंगी, पर उन्होंने आके मुझे कहानी सुनाई और मैं बड़े ध्यान से सुन रही थी। मैंने कहा मैं थोड़ा सोच के बताती हूँ, बिकॉज मैं ज्यादा उत्सुकता एक्सप्रेस नहीं करना चाहती थी कि वो उनको पता ना चल जाए कि मैं एक्चुअली वेट कर रही थी कि वो आए। वो घर से निकले और मैंने उनको फोन किया और कहा कि मैं कर रही हूँ। ये मेरे लिए बड़े गर्व की बात है, बिकॉज मैं मुंबई में पैदा हुई, यहीं बड़ी हुई हूँ, तो टू बी पार्ट ऑफ a Marathi film of this scale on the life of Chhatrapati Shivaji Maharaj is a matter of great pride for me, and I feel I'm very, very excited. And what a trailer! नमस्कार. यांना त्यांनी कास्ट केल्यावर सगळ्यांनी एका मिनिटात हो म्हटलं. मी काय नाही म्हणण्याची माहिती ताकद होती. पण एक खरं जेंटलमॅन कोणी मला एक्झाम्पल द्यायची असेल कोणी जगात, मी रितेशजींचं देतो. मी कायम मी सगळ्यांना म्हणतो की तो कोणी एवढा माणूस अहोशिवाय बोलत नाही, तर त्याला नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती, पण आय थिंक छत्रपती शिवाजी महाराजांवर एक डेडिकेटेड सिनेमा होणं खूप गरजेचं होतं. आणि ज्या वेळेला रितेश ही ड्रीम खूप वर्ष घेऊन जगत होता आणि त्याचं पॅशन खूपच होतं, आणि त्याच्या स्वप्नाचा एक भाग होणं हे माझं भाग्य समजतो मी. आणि आज ज्या वेळेला मी बघितलं ट्रेलर, तर म्हटलं की टुमॉरो आय कॅन से विथ प्राईड आय एम पार्ट ऑफ दिस सिनेमा. आणि आउटस्टँडिंग ॲज अ डिरेक्टर म्हणून तो जेंटलमॅन आहे. तो माझ्यात आणि त्याच्यात मी वाटतं जमीन आसमानाचा फरक असेल, हे इथे काम करणाऱ्या लोकांना माहिती असेल. पण ही इज अ थर जेंटलमॅन अँड अ वंडरफुल डिरेक्टर, आणि मला खरंच खूप मजा आली. आणि आज ट्रेलर बघून ज्योती, स्पेशल थँक्स टू यू फॉर बॅकिंग सच अ प्रोजेक्ट, फॉर बॅकिंग सच अ बिग ड्रीम, आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू सर. तुम्ही कायम मराठी चित्रपटांबद्दलच्या ज्या चर्चा होतात, इंटरव्ह्यूज होतात, त्याबद्दल अशा भव्यतेचा चित्रपट बनला पाहिजे, त्यासाठीच्या अडचणी, अशा अनेक गोष्टींवर कायमच तुमची मतं व्यक्त करता आणि फार परखडपणे व्यक्त करता. ही भव्यता बघून मराठी प्रेक्षकांना काय सांगा? नाही, मला आज खूप होपफुल वाटतं की हा सिनेमा बघून देर विल बी पीपल रेडी टू बॅक मराठी सिनेमा. आणि माझं म्हणणं तेच आहे की आपला सब्जेक्ट कुठे आपण कमी पडत नाही मराठीला. व्हॉट वी लॅक इज समवन विथ अ बिलीफ, आणि ते बिलीफ लोकांना रितेशने आणि ज्योतिजींनी दिलंय, याचा मला आनंद आहे. आणि हा ट्रेलर बघून तर माझं नक्कीच मत आहे की हा सिनेमा छप्पर तोड कमाई करणार आहे.